नमस्कार, मी बालाजी मोरताडे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानकर वस्ती कंटी. मराठी भाषा दिनानिमित्तच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी विषय मांडत आहे. विषय आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. मित्रहो, माझी मराठी असं म्हटलं जातं, नमो मायभूमी जेथे जन्मलो मी, नमो मायभूमी जेथे वाढलो मी. ज्या मातीमध्ये, ज्या मराठमोळ्या मातीमध्ये मी जन्माला आलो, ज्या मराठमोळ्या मातीमध्ये मी वाढलो, त्या मराठमोळ्या मातीचा मला सार्थ अभिमान आहे. कारण त्याच मातीमध्ये मी घडलो, त्याच मातीमध्ये मी वाढलो, त्याच मातीमध्ये मी मोठा झालो. मग या मराठीची थोरवी एवढी महान आहे की ती आपण भाषेमध्ये किंवा शब्दामध्ये सांगणं हे खूप कठीण आहे. तरी पण असा प्रश्न पडतो, एवढी श्रेष्ठ असणारी मराठी भाषा, एवढी महत्त्वाची, एवढं जिला खूप असं भाग्य आहे, अशी भाग्य लाभलेली मराठी भाषा, पण या मराठी भाषा संदर्भात अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमागचं कारण काय असेल, हेतू काय असेल, याचं कारण मला समजलं ज्यावेळेस मी सुरेश भटांची एक कविता वाचत होतो. ज्या सुरेश भटांची कविता मराठीचं एक असं भाष्य किंवा मराठीची महत्त्व ती स्पष्ट करते. ते कोणतं? लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो मराठी. ज्यावेळेस ही कविता मी वाचत होतो त्यावेळेस अंगावर काटे असे शहारत होते. मराठीविषयी असणारा अभिमान माझ्या हृदयातून ओतप्रोत बाहेर येत होता. मराठी एक प्रगल्भ भाषा आहे, जिचा इतिहास खूप जुन्या काळापासून, एवढंच नव्हे तर जवळपास 9व्या शतकापासून ज्या मराठी भाषेचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो, ती मराठी भाषेची ती कविता, ती सुरेश भटांची ती लेखणी, ते सुरेश भटांची वाक्य ऐकत असताना माझ्या शरीरावर, माझ्या अंगावर असे काटे, रोमांच उभे राहत होते. ही 7 कडव्यांची कविता, ही मराठी भाषेचं महत्त्व सांगणारी ही 7 कडव्यांची कविता वाचत असताना ज्यावेळेस मी 7वं कडवं वाचायला गेलं त्यावेळेस माझा आवाज आपचुकच थांबला. कुठंतरी माझा विचार थांबायला लागली. कारण त्यामध्ये लिहिलं होतं, आपल्या घरात हाल सोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. मित्रांनो, एवढी महत्त्वपूर्ण असणारी मराठी भाषा, पण त्या मराठी भाषेला आज हाल सोसावे लागत आहेत. कदाचित याच कारणामुळं अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्याला आयोजित कराव्या लागत असतील. या मराठी भाषेचं महत्त्व, या मराठी भाषेची महती आज आपल्या मनात उतरवणं, या जगाच्या आटकेपार पोचणं ही एक काळाची गरज ठरली आहे. नेमकी ही मराठी कोणाची? ही मराठी कुठून आली, कुठपर्यंत आली, कोणी निर्माण केली? अरे 12व्या शतकामध्ये, अवघ्या 12व्या वर्षामध्ये नेवासा या ठिकाणी जन्म घेऊन ज्या एका छोट्याशा बालकाने, आपल्या सर्वांना माहिती आहे, श्रीकृष्णाने लिहिलेली 5000 वर्षापूर्वीची भगवद्गीता सर्वसामान्यापर्यंत मराठी भाषेमध्ये लिहून ज्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज. माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविन त्या संत थोर, ज्यांनी भागवत धर्माचा पाया घातला, अशा ज्ञानेश्वरांची ती मराठी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेतीची जाणावा. असे म्हणून भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन उभ्या भारत देशात फिरणारे एक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा महाराष्ट्र. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ज्यांच्या कर्तृत्वाची हवा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात ज्यांच्या कर्तृत्वाची हवा, धन्य धन्य तो शिवबा मा जिजाऊचा छावा. अरे सर्वसामान्य रयतेला मुघलांच्या साम्राज्यातून दूर करण्यासाठी, त्यांच्यावर होणारी अन्याय अत्याचारापासून दूर करण्यासाठी ज्या शिवबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. विवा शिरवाडकरांचा महाराष्ट्र, पु ल देशपांडेचा महाराष्ट्र, वपू काळेंचा महाराष्ट्र. एवढंच नव्हे तर ज्यांनी कथाकार, लेखकार, नाट्यकार, ज्यांनी या महाराष्ट्राची महती आपल्या लेखणीच्या पवित्र अशा मर्दानगीतून ज्यांनी 7 समुद्रापार ही मराठी पोहोचवली, अशा त्या सर्व लेखकांचा महाराष्ट्र, त्या साहित्यकारांचा महाराष्ट्र. त्याचबरोबर आशिया खंडातील
आपल्या भारत देशातील, आपल्या महाराष्ट्रातील मराठमोळ्या बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषिकांचा, मराठी रसिकांचा, ज्यांच्या मनामध्ये मराठीविषयी एक आवड निर्माण आहे, एक मराठीमध्ये एक आदर निर्माण आहे, आपुलकी आहे, ज्या मराठीने त्यांची अस्मिता उभी केली आहे, अशा महाराजांचा, अशा या लोकांचा महाराष्ट्र. म्हणूनच हा महाराष्ट्र हे एक संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राने, या मराठीने खूप काही जपलेलं आहे. मित्रांनो, मराठी ही आपली मायबोली, मराठी ही आपली मायभाषा, बोली भाषा कशी काय निर्माण झाली? कारण ज्यावेळेस आपण जन्माला येतो, जन्माला आल्याच्या नंतर आपली आई आपल्याला बोलते ज्या भाषेमध्ये, तीच भाषा आपल्या आईची भाषा, तीच भाषा आपली मायबोली भाषा. म्हणूनच माझी मायबोली भाषा, माझी मराठी भाषा हीच माझी मायबोली. आणि म्हणूनच या मराठी भाषेच्या निमित्ताने ही मराठी भाषा आज कुठेतरी जपली पाहिजे, जोपासली पाहिजे, जिच्या माध्यमातून आपण या मराठी भाषेचा आदर प्रस्थापित करू. वेळेची कमतरता असल्यामुळे या मराठी भाषेचं सांगावं तेवढं कमी आहे. कारण मराठी भाषेविषयी बोलणं म्हणजे एका सूर्याला पंथी दाखवण्यासारखं आहे. एवढं पूर्ण मी काय करू शकणार नाही, कारण माझी मराठी भाषा धन्य आहे. या मराठी भाषेची आपण विकास केला पाहिजे, ती मराठी भाषा जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. मी शेवटी एकच म्हणेन, मराठी वाचूया, मराठी बोलूया, मराठी भाषेचे संवर्धन करूया. मराठी वाचूया, मराठी भाषूया, मराठी बोलूया, मराठी वाचूया, हाच ध्यास धरूया आणि मराठी भाषा संवर्धनासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. धन्यवाद.